माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आनंद पाटील तुपदाळे यांचे उपोषण सुरू। आज उपोषणाचा तिसरा दिवस। माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्या घेऊन आनंद तुपदाळे पाटील यांनी वेगवेगळ्या निवेदनात वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत आणि त्या मागण्या 10 महिन्यांपासून आतापर्यंत चौथ्यांदा उपोषणासाठी आपल्या मागण्या घेऊन बसलेले आहेत। तरी पण शासनाने त्यांना फक्त आश्वासन देऊनच उपोषण उठवले आहे, परंतु त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे परत एकदा आनंद तुपदाळे पाटील त्याच मुद्द्यावर उपोषण करीत आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्या पंतप्रधान आवास योजना लाभार्थीच्या सन 2017 पासून 2026 पर्यंत मंजूर घरकुलाचे कामे पूर्ण झालेल्या लाभार्थ्याच्या अनुदानाचे उर्वरित असलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करा ही प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी शहरातील सौर ऊर्जेतील जवळपास 10 कोटींचा भ्रष्टाचार आणि तिसरा मुद्दा पाणीपुरवठा योजनेतील 2013 ते 2014 मध्ये झालेला भ्रष्टाचार। 16.5 कोटी रुपयांचं व्याज कोणत्या कामासाठी वापरला याचा खुलासा देण्यात यावा असे 7 मागणी माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लढा देत आहे। प्रमुख उपोषणकर्ते आनंद पाटील तुपदाळे, रेणुकदास बेलखोडे, प्रेमिला जाधव, रेणुकाबाई बापूराव वाटोळकर, सय्यादीन मोहम्मद, शबीर मोहम्मद, हसन शेख, शरीफ शेख, मेहबूब गजानन किसन पळसकर, संजय पांडुरंग गुरनुले इत्यादी उपोषणकर्ते आहेत, उपोषणाला बसले आहेत। श्री क्षेत्र माहूर प्रतिनिधी मनोज जाधव। माहूर नगर पंचायत पुढे ह्या अगोदर सुद्धा हे चौथं उपोषण आहे आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। या अगोदर सुद्धा बरेच वेळा आमच्या माहूर नगर पंचायत पुढे आंदोलनं झाली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषण केलं, पण आम्हाला फक्त लेखी स्वरूपामध्ये आश्वासनच भेटले। आणि माहूर शहरातील लाभार्थ्यांच्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जोपर्यंत पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषण स्थळापासून आमरण उपोषणापासून आम्ही माघार घेणार नाही। आणि 24 तारखेला आम्ही जे आमच्या